गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाची चरणी. विनवी तसे कर जोडोनी भक्तिभावे करोनिया. जय जया सिद्ध मुनी तूची तारक भवानी. तूची होसी ब्रह्मज्ञानी. अविद्या तिमिर भास्कर माया मोह रजनीत. होतो आपण निद्रिस्त कृपा सागर श्री गुरुनाथ. जागृत केले आमासी तिमिर हरण भास्करू. मल भेटला सी तू गुरु. कडे केला भवसागरू. चिन्मयात्मा सिद्ध मुनी ऐसे म्हणोनी सिद्धासी. विनवी शिष्य भक्तीसी. गुरुमूर्ती संतोषी अभयंकार देतसे. पुढे चरित्र केवी झाले विस्तारावे स्वामी वहिले. आमुते स्वामी कृतार्थ केले ज्ञानामृत प्राशभूनी. कथामृत ऐकता श्रवणी तृप्ती न होय अंतःकरणी. निरोपावे विस्तारोनी म्हणोनी चरणी लागला. सिद्ध म्हणे नामधारका पुढील कथा असे निका. एक चित्ते तुम्ही ऐका ज्ञान होय समजतासी. गाणगापुरी असता श्री गुरु महिमा वाढला अपरंपरू. बोलता असे विस्तारू तवन मात्र सांगत असो. महिमा एक एक सांगता विस्तार होईल बहुकथा. अवतार श्री हरी साक्षाता कवण शके वर्णावया. तया गाणगापुरात होता विप्र वेदरत. विरक्तासे बहुश्रुत कर्म मार्गे वर्ततसे. मेघे प्रतिग्रहो म्हणे परांनासी जावो नेणे. मिथ्यावाद मृथा भाषण अतिवाद आपण न करीच. नित्य शुक्ल भिक्षा करी तेणे आपण उदरभरी. तयासी असे एक नारी क्रोधवंती पर्ययसा. याचक वृत्ती तो ब्राह्मण करी संसार सामान्यपणे. अतीत अभ्यागमकता विणे अन्नने घे प्रत्ययी. तया ग्रामी प्रतिदिवसी विप्रयेती आराधनेसी. सहस्र संख्या ब्राह्मणासी मिष्टान्न घालिती पर्ययसा. तया ग्रामी विप्रवनिता समस्त जाती भोजना करिता. येऊनी सदनी स्तवित अनेक परींची पक्वान्ने. ऐकोनी ते विप्रनारी नाना परी दुःख करी. परमेश्वरा श्रीहरी म्हणोनी चिंती मनात. कैसे दैव आपुले हीन नेणे स्वप्नी ऐसे अन्न. दरिद्रीपतीसी वरून सदा कष्टभोगी तसे. पूर्वजन्मींचे आराधन तैसा आपणासी पतिहीन. सदा पाहे दरिद्रपणे वर्ततसे देवराया. समस्त विप्र स्त्रिया सहित नित्य परान्न भोजन करीत. पूर्वजन्मींचे सुकृत केले होते सकळित. आपुला पती दैवहीन कधी नचे परांना. काय करावे नारायणा म्हणोनी चिंती मनात. वर्तता ऐसे तया स्थानी आला विप्र महाधनी. अपर पक्ष करणे मनी म्हणोनी आला पर्ययसा. तया स्थानी विप्रासी क्षण दिले पर्ययसी. सवे त्यांच्या स्त्रियांसी अवंतिले पर्ययसा. देखोनी ते विप्रवनिता पतिजवळी आली त्वरिता. सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणांचे. अनेक परींची पक्वान्ने देती वस्त्रे परिधाने. अपार द्रव्य दक्षिणे देता ती ऐके प्राणेश्वरा. याते स्वामी अंगीकारणे अथवा आपणा निरोप देणे. कांक्षा करीत रे माझे मन मिष्टान्न अपूर्व जेवावे. ऐकोनी तियेचे वचन निरोप देत ब्राह्मण. सुखे जावे करी भोजन आपणान घडे म्हणतसे. निरोप घेऊनी तये वेळी गेली तया गृहस्था जवळी. आपण येऊ भोजन काही म्हणोनी कुसे तयासी. विप्र म्हणे तियसी आम्ही सांगू दंपतीसी. बोलावी आपुल्या पतीसी तरीचा आपुले ग्रहा यावे. ऐकोनी तयाचे वचन झाली नारी खेदे खिन्न. विचार करी आपुले मनी काय करणे म्हणून या. आता काय करावे म्हणे कैसे दैव आपुले गुणे. बरवे अन्न स्वप्नी निर्णय पती करिता आपणासी. विचार करूनी मानसी आली नरसिंह गुरुपाशी. नमन के करी साठांगेसी
अनेक परी विनवीत म्हणे स्वामी एक करणे बरवे अन्न कधी नेणे आपुल्या पतीसी सांगणे आमंत्रणा जावे म्हणून सांगू म्हणती दंपतीसी माझा पती नायके वचनासी न वचे कधी परांनासी काय करू म्हणतसे स्वामी आता कृपा करणे माझ्या पती ते सांगणे बरवी येताती आमंत्रणे अन्न वस्त्र देताती ऐकोनी तियेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोला मुनिया तत्क्षण सांगती तया द्विजासी श्री गुरु म्हणती तयासी जावे तुवा आमंत्रणेसी तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे तिचे मनींची वासना वापरवावी कारणा सदा दुश्चित्त अंतःकरण कुलस्त्रियेचे असू नये ऐकून श्री गुरूंचे वचन नमन करी तो ब्राह्मण विनवी तसे कर जोडून नेगे परान्न नेम असे गुरु वचन जो न करी तो पडे रवरवभोरी निरोप तुमचा माझ्या श्री जाईन स्वामी म्हणतसे कुसोनिया श्री गुरुसी आले दंपत्य आमंत्रणासी आनंद झाला भवसी तया विप्र स्त्रियेते पितृनाम उच्चारोन संकल्प करी तो ब्राह्मण अनेक पैंचे मिष्टान्न वाढिती तया दंपतीसी भोजन करिल्या समयासी दिसे विपरीत तियेसी श्वान सुकरयेमुनी हर्षी समागमे जेविताती कंटाळले तिचे मन उठे आपण तजुनी अन्न जेवित होते ते ब्राह्मण त्या समस्तासी सांगतसे ऐसे परी सहित आली नारी चिंता करीत पतीस सांगे वृत्तांत श्वान उच्चिष्ट जेविले ती स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण तुझे निआपुले दैवहीन घडले आपणा परान्न उच्चिष्ट श्वान सुकरांचे ऐसे कोपोनी स्त्रियेसी आम्ही दोघे श्री कृपाशी नमन करीती भक्तीसी ऐका श्रोते एक चित्ते श्री गुरु म्हणती तियेसी कैसे सुख परांनासी सदा दूषिती पतीसी पुरले तुझे मनोरथ ऐसे वचन ऐकोनी लागे नारी श्री गुरुचरणी विनवी तसे कर जोडूनी क्षमा करणे स्वामिया मंदमती आपणासी दोष घडविले पतीसी नेणे आपण परांनासी क्षमा करणे स्वामिया चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला पाडू व्रतभंग झाला म्हणूनी परान्न न घ्यावे म्हणूनी संकल्प होता माझे मनी मिळाली सती वैरिणी दोष आपणा घडविले ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासोन पुरविली स्त्रियेची वासना आता तिचे मन धावे कधी नवचे परांनासी वर्तले तुझ्या वाक्या सरसी न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाण आणि एक सांगेन तुझ जेणे धर्म घडती सहज अडला असेल एखादा द्विज देव पितृ कर्म आविणे कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी जरी तेथे तू न वचसी अनंत दोष असे जाण श्री गुरूंचे वचन ऐकून विप्र साठांगी करी नमन विनवी तसे कर जोडून विनंती माझी पर्ययसा अन्न घ्यावे कवण्याचे घरी घडती दोष कवण्या परी जाऊ नये कवण्याद्वारी निरोपावे स्वामिया विप्र वचन ऐकोनी श्री गुरु सांगती विस्तारोनी एक चित्त करूनी ऐका श्रोते सकळिक श्री गुरु म्हणती विप्रासी अन्य घाव्याची घरे पुससी श्री गुरु भुवनादी की हर्षी जेवावे शिष्य वर्गा घरी वैदिकादी विद्वज्जन मातुला पुला शशुरदान सहोदरादी साधुजन ग्रही अन्न जेवावे अडला विप्र ब्राह्मणा विन त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा विप्रमणे श्री गुरुशी विनंती माझी पर्येसी निषिद्ध अन्न सांगा आम्हासी कवण्या घरी जेवू नये श्री गुरु सांगती ब्राह्मणासी अन्न वर्जित घरे पुससी अपारासे स्मृत्यंद्रकेसी क्रमे करून सांगेन नित्य माता पितयांसी सेवा घेती अतिदोषी
जेवू नये त्या सदनासी धन लोभिष्ट द्विजागरी कलत्रपुत्र कष्टमोनी धर्म करी ब्राह्मणजनी अन्न निषिद्ध तया भोनी दोष गणती जेविलिया गर्विष्ठ चित्रिंक शत्रधारी विप्र होऊनी मलयुद्ध करी विना विद्या याचे घरी न घ्यावे अन्न ब्राह्मणाने बहिष्कारी विप्रा घरी याचक वृत्ती उदरभरी अन्न वर्जावे तया घरी आत्मस्तुती परनिंदका बहुजन एक अन्न करीती पृथक वैश्वदेव न करीती वर्जावे अन्न विप्रदाती महादोष मोहिजे गुरु होनी समस्तासी आपट मंत्र उपदेशी शिष्य रहाटे दुर्वृत्तीसे तया गुरु परी जेवू नये क्रोधवंत ब्राह्मणासे अन्न न घ्यावे गृह्यायचे स्त्रियेसी वर्जिता पुरुषासे जेवू नये तया घरी धनगर्वी तामसा घरी कृपण निर्दय व्यभिचारी दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे पुत्र पती ते सोडोनी वेगळी असे जे ब्राह्मणी वर्जावे अन्न साधू जनी महादोष बोलिजे स्त्री जित असे एखादा जरी विप्र सुवर्णाकार करी बहुयाजक निरंतरी तया घरी न जेवावे खळ राजसेवका घरी लोहकार सूचिका घरी वस्त्र धूत रजका घरी दान न घ्यावे ब्राह्मणे मद्य करी त्या नरा घरी याचुनिया संचित करी वेश्मी सहजार असे नारी दान विप्रे न घ्यावे तस्कर विद्यासे जासी द्वारपाळ घरा पर्ययसी न घ्यावे अन्न कुलालासी महादोष बोलिजे द्रव्य घेऊनी शूद्रा करी अध्ययन सांगे द्विजवरी अन्न वर्जावे तया घरी घोडी विक्री जो ब्राह्मण भगवत कीर्तन नाही घरी द्यूत कर्मी अतिनिष्ठुरी स्नानावीण भोजन करी तया घरी जेवू नये न करी संध्या संधिकाळी दान न करी कवणे वेळी पितृकर्म वर्जित कुळी तया घरी न जेवावे दंभार्थाने जप करी अथवा कामे रूपे जरी द्रव्य घेऊनी जप करी तया घरी जेवू नये ऋण देऊनी एखाद्यासी उपकार दावी पर्ययसी द्रव्य संचित कलंतरेसी तया घरी जेवू नये विश्वासघातकी नरा घरी अनिती पक्षपात करी स्वधर्म सांडी दुराचारी पूर्वज मार्ग सोडिलिया द्विजोत्तम साधूसी एखादा करी द्वेषासी अन्न वर्जावे तुम्ही हरुषी ऐक ब्राह्मणा एक चित्ते कुलदैवत माता पिता सोडोनी जाय जो परता आपल्या गुरुसी निंदिता जेवू नये तया घरी गो ब्राह्मण वदका घरी स्त्री वधू नर असे जरी अन्न घेता दोषहारी श्री गुरुमंती ब्राह्मणासी आशा बद्धासे नर करुणी घरी एकाचे द्वार दान देता वर्जी नर तया घरी जेवू नये समस्त यातीस शरण तोची चांडाळ होय दान घेऊ नये त्याचे अन्न नमन न करी ब्राह्मणासी आपुल्या कन्या दामातासी क्रोधे करुणी सदा दोषी न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राचे घरी देखा विवाह झाला असता आपण पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण परपाक निवृत्त नाम जाण जेवू नये तया घरी यज्ञ पंचमहा करी आपण जेवी आणि कांचे घरचे अन्न परपाक करत नरू नाम जाण तया घरी जेवू नये गृहस्थ धर्मे असे आपण दान धर्म न करी जाण अपच नाम तया जाण जेवू नये तया घरी घरींचे अन्न दूषण करी परान्नाची स्तुती अपारी अन्न घेता त्याच्या घरी अंधक होय अल्पायुषी बधीर होय शरीरहीन स्मृती मेधा जाय जाण घृती शक्ती होय हीन भाणवसा घरी जेवू नये परग्रही वसे आपण परान्न जेवी जो ब्राह्मण त्याचे जितुके असे पुण्य यजमानासी जाय देखा तया यजमानाचे दोष लागती त्वरित भोजन स्पर्शी याची कारणे निषेध असे परान्न तुम्ही वर्जावे भूमिदान सुवर्णदान गजवाजी रत्नदान घेता नाही महादूषण अन्न घेता अतिदोष समस्त दुष्कृते परान्नासी
गळती देखा ब्राह्मणासी तैसेची जाणा परस्त्रियसी संग केलिया नरक होय परग्रही वास करिता जाय आपुली लक्ष्मी त्वरिता अमावास्येसी परान्न जीविता मास पुण्य जाय देखा अगत्य जाणे परान्नासी नो बोलविता जाय सांजेसी जाता होती महादोषी शूद्रे बोलाविता जाऊ नये आपुल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र झाली या कन्येशी सुखे जावे अवधारा सूर्य चंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये पयेसी जात अथवा मृत सूत केसी जेवू नये पर्ययसा ब्राह्मणपणाचा आचार कवण रहाटे द्विजवर तैसे जरी करती नर त्यासी कैसे दैन्यासे समस्त देव त्याचे हाती अष्टमहा सिद्धी साधती ब्राह्मण कर्मे आचरती कामधेनु तया घरी विप्रमध्ये व्यापिले आचार कर्मे सांडिले याची कारणे दरिद्री झाले स्वधर्म नष्ट होऊनी विप्र विनवी स्वामीसी आमुची विनंती पर्येसी आचार धर्म कैसी निरोपावे दातारा गुरुमूर्ती कृपा सागरू त्रिमूर्तींचा अवतारू भक्तजनांचा तू आधारू निरोपावे आचार स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी ब्राह्मणाचा आचार पुससी सांगेन ऐक विस्तारेसी पूर्वी ऋषी आचरले जो नैमिषारण्यी समस्त ऋषी तप करीती बहुवसी आला तेथे पराशर ऋषी म्हणून समस्त वंदिती समस्त ऋषी मिळून विनविता ती कर जोडून ब्राह्मणपणाचे आचरण केवी करावे म्हणून आचार आम्ही आता करीत तेणे संशय मनी होत ब्रह्मर्षी तू विख्यात तुझा उपदेश आम्हा व्हावा गुरुमुखाविणे मंत्र ग्राह्य नव्हे तो अपवित्र आम्हा गुरु तू पवित्र आचार सर्व सांगावा पराशर म्हणे ऋषीसी सांगेन आचार पर्ययसी जेणे होय अप्रयासी सर्व सिद्धी पावती ब्रह्ममूर्ती उठोनी श्री गुरु स्मरण करोनी मग ध्याव्या मूर्ती तिनी ब्रह्मा विष्णू महेश्वर मग स्मरावे नवग्रह सूर्यादि केतु सह सनत कुमार सनक सन्नदन सह सनातन स्मरावे तये वेळी सह नारद तुमरू देखा स्मरावे सिद्ध योगी ऐका सप्त समुद्र असती देखा स्मरावे सप्त पर्वता सप्त ऋषी ते स्मरोनी सप्त द्वीपे सप्त भुवनी समस्त नामकरणे घेऊनी मग म्हणावे प्रातः स्मरामी मग उठावे शयनस्थानी आचमन करोनी दोनी मूत्र शंकेसे जाऊनी शौचामन करावे पराशर म्हणे ऋषीसी ऐका आचमन तुम्हासी सांगतसे विस्तारेसी जे जे समयी करणे असे स्नान पूर्व अपर दोनी उदक पिता येण्याची गुणी निजता उठता समयी दोनी आचमने करावी भोजनापूर्वी अपर दोनी जांभई आलिया शिंकलिया दोनी लघुशंका शौची दोनी आचमन करावे अधो वायु शब्द झालिया बोखटे काही दृष्टी देखिलिया दोन्ही वेळा आचमुनिया शुची होय पर्ययसा जवळी उदक नसेल जरी श्रोत्राचमन खरा निर्धारी स्पर्शावे चक्षु श्रोत्री येणे पवित्र पर्ययसा ब्राह्मणाचे उजवे कानी सप्त देवता असती निर्गुणी त्यासी स्पर्शिता तक्षणी अचमन फळ असे देखा अग्निरापश्च वेदाश्च वरुणार्थे दुवाद्य वहा विप्रस्य दक्षिणे करणे नित्यम तिष्ठन्ति देवता त्या देवतांची नावे ऐका सांगेन ऋषी सकळिका अग्नि आप वरुणार्था वायु वेद चंद्र असती लघु शंखाचमन करोनी तृष्णी स्नान सुमनी बैसावय सुची आसनी अग्नोदय होय तव गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे अगमोक्त मग होता अरुणोदित बैर्भूमीसी जाईजे यज्ञोपवित कानी ठेवोनी
नैऋत्य दिशे जाऊनी डोई पालव घेऊनी अधोमुखी बैसावे दिवस बैसावे उत्तरमुखी रात्री बैसावे दक्षिणमुखी मौन असावे अति विवेकी चहूकडे पाहू नये सूर्य चंद्र नक्षत्रासी पाहू नये नदी आकाशी स्त्री जन लोक पर्येसी पाहू नये कवनाते जो ब्राह्मण उभा होती त्याची ऐका कवण गती त्याचे अंगी रोम किती तितुके दिवस नरकी पडे शौचाविणे कास घाली जरी कास न सोडिता लवशंका करी त्यासी होय यमपुरी नरक भोगी अवधारा अगत्य गणे उदका वीण करून या गंगा स्मरण मृत्तिकेने शौच करणे भक्षणादी वर्जावे बहिर्भूमी बैसावयासी ठाव कैसा पर्येसी ऐका तत्पर सर्व ऋषी म्हणे पराशर ऋषेश्वर न बैसावे भूमीवरी बैसले पाना गवतावरी हिरवे पान करावे दुरी वाळल्या परणी बैसावे मळ विसर्जन करूनी उठावे ऐका ब्रह्मा धरुनी जलपात्रापाशी जाऊनी शौच करावे पर्ययसा मृत्तिका शौच करावयासी मृत्तिका नाणावी तुम्ही ऐशी वारुळ मूषक ग्रह पर्ययसी नदी मधील आणवू नये ज्या मार्गी लोक चालती अथवा वृक्षा खालील माती देवालय क्षेत्रतीर्थी मृत्तिका आपण वर्जावी वापी कूप तळागात मृत्तिका आणिका पुण्य बहुत उदक करी घेऊनी प्रोक्षित मृत्तिका घ्यावी शौचासी आवळ्या एवढे गोळे करावे लिंगस्थानी एक लावावे अपान द्वारी 5 सुभावे ऐकेक हस्तासी 3 सप्त एक पायासी 7 गोळी मृत्तिका लावावी सकळी आणिक सांगेन समय काळी ऋषी समस्त पर्ययसा मृत्तिका शौच विधान मूत्र शंकेसी 1 गुण बहिर्भूमी स्वी द्विगुण मैथुनांती त्रिगुण देखा मृत्तिका शौच करावे तोवरी मौन असावे कोणीकडे न पहावे नेम करावा येणे परी आणिक प्रकार असे एक करावया नेम प्रामाणिक जितुके करी गृहस्थ देख द्विगुण करावे ब्रह्मचारी त्रिगुण करावे वानप्रस्थे चतुर्गुण यती समजते न्यूनाधिक न करा परते धर्मसिद्धी होय देखा येणे प्रकारे करा दिवसी रात्री याच्या अर्धेसी संकट समयी तदर्थेसी मार्गस्थ अर्ध यावनी व्रतबंध झालिया ब्राह्मणास हेची आचार पर्येस चारी वर्णा हाची उपदेश शौचविधी बोलिला शौच केविया उपरी चूळ भरावे परिकरी ब्राह्मण 8 वेळा भरी क्षत्री 6 पर्ययसा वैश्य 4 शूद्र 2 वेळा येणे विधी भरा चुळा समस्त ऐका ऋषिकुळा म्हणे पराशर ऋषी चूळ भरावे 8 वेळा आचम्यावे 3 वेळा शुद्ध स्थानी बैसून निर्मळा कुलदैवत स्मरावे कृष्णी आचमन करावे नाम न घेता 20 ठाव आतळावे पुन्हा आचमन करावे त्याचे विधान सांगेन विप्र दक्षिण तळहाती 5 तीर्थे विख्यात असती जे बोलली असे स्मृती तेही आता सांगेन अंगुष्ठ मूळ तळहातेसी ब्राह्मतीर्थ अग्नितीर्थ पर्येसी अंगुष्ठ तर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण चतुरुंगळ तळवेरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठिका भागोत्तरी ऋषितीर्थ असे जाणा तर्पण देव पितृ ऋषी जे ते स्थान तीर्थे करा हर्षी आचमन ब्रह्मतीर्थेसी करावे ब्रह्मद्विजाने ब्रह्मतीर्थे आचमन तीर्थी केशव नारायण माधव म्हणोनी देवतीर्थे उदक सोडोनी गोविंद नाम उच्चारावे विष्णु मधुसूदन हस्त दुवोनी दोनी त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी बिंबोष्ठी तळहस्त ठेवोनी श्रीधर नाम उच्चारोनी पुनरपि हस्त ऋषिकेशी पद्मनाभे पाद स्पर्शी सव्य हस्त पंचांगुलीसी दामोदरे शिरस्थानी चतुरंग गुलपृष्ठेसी संकर्पण प्राणेसी तर्जनी आदि अंगुष्ठेसी
म्हणावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ट नामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रासी श्रोत्र स्पर्शावे अंगुष्ट कनिष्ठिकेसी अधोक्षज नारसिंह म्हणा ऐसी अच्युते नाभी जनार्दने हृदय स्पर्श पंचांगुली उपेंद्र शिरसी देखा हरी श्री कृष्णे भुजासायिका 5 अंगुली विधिपूर्वका येणे विधी स्पर्शावे येणे विधी संध्याकाळी आदिक करावे वेळोवेळी अशक्य अथवा संकटकाळी आहे ती विधाने ती ऐका ब्रह्मतीर्थे 3 वेळा घ्यावे हस्त प्रक्षाला गोविंद नावे मुख स्पर्शोनी मंत्र म्हणावे संध्या व्यतिरिक्त येणे विधी विधान आणिक सांगेन देवतीर्थे उदक घेऊन गोविंद नामे हस्त धुऊन चक्षु श्रोत्र स्पर्शावे शुद्रादी ओवार्यासी स्पर्श होता पर्ययसी आचमन करा ऐसी श्री गुरु म्हणती ब्राह्मणा ते भिजोनी आलिया पावसात द्विराचमने होय पुनित स्नान भोजनांती निश्चित द्विराचमन करावे फलहार भक्षण करिता अथवा आपण उदक घेता आला असेल स्मशान हिंडता द्विराचमने शुद्ध होय आणिक असे एक घरी कृष्णी आचमन करा निर्धारी उदक नसे जवळी जरी श्रोत्राचमन करावे श्री गुरुमणती ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी जे करीती भक्तीसी दैन्य कैसे तया घरी आता सांगेन विधान करावयासी दंतधावन समस्त पर्वणी त्यजून प्रतिपदा षष्ठीवर जावी न करावे नवमी द्वादशीसी शनी अर्क मंगळवारेसी श्राद्ध काळी वा दिवसी करू नये दंतधावन कंटक वृक्ष शाखेसी ताळ हितांड केतकीसी खर्जूर नारिकेळ शाखेसी केलिया जन्म चांडाळ योनी खदिर करंज आघाडेसी औदुंबर अर्कवट पर्येसी अथवा वृक्ष करवंदेसी पुण्य वृक्ष असे ऐका विप्रा द्वादशांगुलेसी नवांगुले क्षत्रियासी षडांगुले वैश्य शूद्रासी दंत धावन काष्ट आणावे दंत धावन काष्टेसी तोडिता म्हणावे मंत्रासी आयुः प्रजानाम पर्येसी म्हणून काष्ट तोडावे दंत धावन करोनी ऐसे काष्ट टाकावे नैऋत्य दिशे चूळ भरोनी द्वादश द्विराचमन करावे मग करावे प्रातस्नान तेणे होय सर्व साधन तेजो बल आयुष्यवर्धन स्नान केलिया प्रज्ञा वाढे दुस्वप्न नाश सकळ दैवत आपण अवश्य सौभाग्य सुख पुष्टी हर्ष दरिद्र चिंता शोक हरण नित्य केलिया पापनाश करावे याची कारणे हर्षे गृहस्थ वानप्रस्थे विशेषे प्रातर मध्यान्नी करावे यती तापसी संन्यासी त्रिकाल करावे पर्ययसी ब्रह्मचारी विधीसी एक वेळ करावे अशक्य संकट आले जरी अथवा मिळे निर्मळवारी स्नान करावयाची परी सांगेन ऐक ब्राह्मणा अग्नि स्नान भस्म स्नान अथवा करावे वायू स्नान मंत्र स्नान करावे विधीनी आपोनिष्ठा मंत्रेसी आणि स्नान फळे असती जासी असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्रे तीर्थ स्नान फळ असे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्ती निकेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थ स्नान फळ असे अथवा भिजले पर्जन्यात उभा राहोनी वारा घेत किंवा वैसावे गोधुळीत स्नान फळ असे देखा स्पर्श होता चांडाळाचा जलस्नाने होय शुचा स्पर्श होता शूद्राचा उपस्नान करावे दृढ असता देह आपुले स्नान मुख्य करावे जले संधी विग्रह साकडे मांडले उपस्नान करावे प्रातस्नान करावे असी शीतोदक उत्तम पर्येसी अशक्य असेल देहासी उष्णोदके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झालिया अग्निसंपर्क पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे उष्णोदके स्नान करिता शीतोदक करा मिश्रिता मध्ये करावे आचमन तत्वता संकल्प तेथे न म्हणावा घरी स्नान करिता देखा अधमर्षण तर्पण नव्हे निका वस्त्र पिळू नये ऐका आपले हस्ते करून या पुत्रोत्साही संक्रांतीसी श्राद्ध काळी मृत दिवसी न करावे स्नान उष्णोदकेसी पौर्णिमावेसी स्नान करिता बांधा शिखा
दर्भ हाती सूर्याभिमुखा मौन स्नानासे मुख्या कवना सवेन बोलावे आपोहिष्टेति मंत्रेसी गायत्री तीन मना सुरसी येणे मंत्रे स्नानोदकासी अभिमंत्रावे ब्राह्मणे प्रथम शीतोदक घालुनी पश्चात उष्णोदक मिळवूनी स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी देखा आचमन करूनी आपण देव सत्वा मंत्र जपून धूत वस्त्र घेऊन आणि मंत्र जपावे अवधूत मंत्र म्हणत वस्त्र उकलावे त्वरित उदुत्यंतम मंत्र म्हणत वस्त्र सूर्यासी दाखवावे आव हंती वितय मंत्रे वस्त्र नेसावे पवित्र विराजमन करावे तत्र वस्त्र पिळवणी आचमन कीजे आता मंत्र स्नान करणे सांगेन त्याची विधाने आपोहिष्टादी मंत्राने प्रोक्षावे आपुले शरीरावरी पाद मूर्ध्नी हृदय स्थानी मूर्ध्नी हृदय पाद प्रोक्षोनी हृदय पाद शिरस्थानी आपोहिष्टादी मंत्रेसी ऐसे स्नान करोनी पुन्हा आचमन करोनी मानस स्नान विधानी करावे ऐका भक्तीने नारायण मूर्तीसी ध्यान करावे भक्तीसी चतुर्भुजालंकारेसी ध्यान केलिया मानस स्नान अपवित्र पवित्रो वा येणे मंत्रे हरी द्यावा उदके शरीर प्रोक्षावे स्नान फळ असे अवधारा नदीतीरी असे नरू अशक्त असे शरीरू स्मरण करुनी नदी निर्धारू आग्रवस्त्रे अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगे नायका ब्राह्मण रविवारी निषेध जाण ज्वर होय अंगासी कांतीहीन सोमवारासी मंगलवारी मृत्यू पर्यसी लक्ष्मी पावे बुधवारेसी धनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त जाणा तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखी घरी प्रातः पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखेसी स्नान करावे अवधारा स्नान करिता नदीसी अधमर्षण करावे पर्येसी नमो अग्नये सुमते मंत्रसी नमस्कारावे नदीते यद पांक्रुरम मंत्रेसी उदक लोटावे द्विहस्तेसी तीन वेळा लोटोनिया इमं मे गंगे जपावे वृत्तम च सत्यम च मंत्र जपत स्नान करावे गंगेत नदी स्नान विधी ख्यात करा तुम्ही विप्रवर्ग रोधनांती करुणी वांती मैथुन दुस्वप्न दर्शनांती स्नानाविणे शुद्ध न होती स्नान करावे अवधारा आता वस्त्राचे विधान सांगे नैका ऋषीजन ओले वस्त्र काशाय जाण नेसू नये ग्रहस्थाने रक्तादी वस्त्र जीर्ण अधौत नेसुनी जे आचरत ते पुण्यदाय राससा प्रत ऐक एक धोत्र असलिया श्वेत वस्त्र ब्राह्मणासी मुख्य असे पर्येसी असावे उपवस्त्र बहिर्वासी उत्तर वस्त्र म्हणजे तया धोत्र नेसलिया उपरी विभूती लावावी परिकरी मंत्र विधान पुरस्सरी भस्म धारण करावे भस्म शुद्ध न मिळे जरी गोपी चंदन लावा परिकरी द्वारावती मुख्य करी वरकड मृत्तिका अग्राह्य न मिळे द्वारावती देखा करा धारण गंगा मृत्तिका ऊर्ध्व पुंड्रू असे निका विष्णु सायुज्य होय तया पुष्टी काम असे जासी लावावे तिने अंगुष्ठीसी जासी काम असे आयुषी मध्यांगुली लावावे अन्न काम अनामिकेसी तर्जनी काम्य मुक्तीसी जे लाविती नखेसी महापातक गडे तया उत्तम रुंदी दशांगुली मध्यम नव अष्टांगुली सप्त सहा पंचांगुली शिल्पाकार लावावे चतुर्थ त्रिणी द्वयांगुली अधम पक्ष असे बोली द्वादश नामे करा भली विष्णु नाम उच्चारित केशव म्हणाले ललाट स्थानी नाभि नारायण म्हणोनी माधव नामे हृदय स्थानी कमल पुष्पाकार देखा गोविंद नामे कंठेसी विष्णुनाभि दक्षिणेसी दक्षिण भुजा मधुसूदनेसी दक्षिण करणे त्रिविक्रम वामन नाभिवामी देखा श्रीधर
वाम बाहुका ऋषिकेश वाम कर्णिका पद्मनाभ पश्चिम कटी दामोदर शिखास्थान ऐका ऊर्ध्व पुंडरू विधान पापे जाती जळोन गोपी चंदन लाविता द्वारावती लावोनी लावा भस्म त्रिपुंडानी हरिहर संतोषोनी भुक्ती मुक्ती साधे देखा विवाहादी शोभन दिवसी देवता कृत्य श्राद्ध दिवसी अभ्यांगानंतर सूतकेसी गोपी चंदन वर्जावे ब्रह्म यज्ञ तर्पणासी कुश सांगेन विस्तारेसी आहे ती दश प्रकारेसी नामे सांगेन विख्यात दुर्वा उशीर कुशकाश सकुद गोधुम ब्रीही मौजिष नगर मोथा भद्रमुस्ता पर्ययसा दशदर्भ मुख्य सती नित्य आणावे दुर्वेसी जरी न साधे आपणासी श्रावण भाद्रपद अमेसी संग्रह संवत्सरी करावा चारी दुर्वा विप्रासी तिणी जाणा क्षत्रियासी द्वय दुर्वा वैश्यासी शूद्रे एक धरावी या दुर्वेची महिमा सांगता असे अनुपमा अग्रस्थानी असे ब्रह्मा मूली रुद्र मध्ये हरी अग्रभागी चंद्रमंगले ग्रंथी मुळी द्वयांगुले धारण करावे ब्रह्मपुढे याची महिमा थोर असे चक्रधरोणी विष्णू देखा दैत्य पराभवी ऐका ईश्वर त्रिशूल धरिता देखा राक्षसांतक देवी होय इंद्र वज्रायु धरिता दैत्यगिरी विभांडी तत्वता तैसे ब्राह्मण दुर्गा धरिता पाप दुरिता पराभवती जैसे तृणांचे पर्वताशी अग्निस्पर्श होता तैशी तेवी असलिया पापराशी गर्भस्पर्शे जळती देखा ब्रह्म यज्ञ जपसमयी ग्रंथी न बांधावी पुरुषद्वयी वर्तुळाकार भोजन समयी धरावी ब्राह्मणे भक्तीने कर्म आचरता दुर्वेसी ग्रंथी बांधावी पर्येसी अग्निस्पर्श कापुसासी पापनाशी येणे परी एकादशांगुल प्रादेश मात्र द्विदल असावे पवित्र नित्य कर्मासी हेच पात्र द्विदल जाणा मुख्य असे जप होमादी दानासी स्वाध्याय पितृकर्मासी सुवर्ण रजत मुद्रिकेसी कुशा वेगळे न करावे देव पितृकर्मासी देख रजत करावे सुवर्ण युक्त तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका सुवर्ण धरावे अनामिकेसी मुद्रिका असावी खडक पात्री कनिष्ठकांगुली पवित्री ग्राह्य नवे जिवंत पित्री तर्जनी अंगुली मुद्रिका योग पट्ट उत्तरी देखा तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका पायी न घालाव्या पादुका गया श्राद्ध न करावे नवरत्न मुद्रिका याचे हाती पापे त्यासी न लागती एखादे रत्न जरी असे हाती मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी प्रातसंध्येचे विधान सांगेन ऐका ऋषीजन नक्षत्रीय सताची प्रारंभून अर्घ्य सूर्योदयी द्यावे सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे उदय समयी अर्घ्य द्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ ऋषी पुसती पराशराशी संध्या करावया विधी कैसी विस्तारोनी सांगा आम्हासी म्हणे सरस्वती गंगाधर श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी सांगेन संध्या विधीसी ऐका तुम्ही तत्परेसी पराशर स्मृती असे गायत्री मंत्र जपता शिखा बांधावी त्वरिता आसन घालोनी निरुता चित्त दृढ करावे ब्रह्मतीर्थे त्रिराचमन विष्णू नाम स्मरोन प्राणायाम विस्तारोन न्यास पूर्वक करावे प्रणवस्थानी परब्रह्म ऋषी गायत्री छंदासी अग्निदेवता पर्ययसी म्हणा प्राणायामे विनियोगा ओम अम नाभि ओम दय मम मूर्ध्नि स्पर्श अवयव व्याहृती सप्त अतिशया पृथक देव ऋषी सांगेन व्याहृती सप्तस्थानासी ऐका असे प्रजापती ऋषी पृथक देवता पर्ययसी सात नामे देवांची अग्नि वायू सूर्य जीव वरुण इंद्र विश्वदेव सप्त व्याहृती सात देव छंद ही सप्त सांगेन गायत्री पुष्णे अनुष्टुप देखा भुरती पंक्ती पंचमायिका त्रिष्टुप जगती छंद विशेखा प्राणायामे विनियोगा
ओम भू पादन्यास भुवा जानु स्वाहा कटी विशेष महानाभिस्थान स्पर्श जनहा हृदय तपहा कंठ सत्यम भूर्वलाट स्थान गायत्र्या गायत्री छंदासी म्हणा सविता देव विश्वामित्र ऋषी कुणा प्राणायामे विनियोगा ओम भू हृदयाय नमः ओम भुवा शिरसे स्वाहा ओम स्वाहा शिखायै वषट् ओम तत्सवितुर्वरेण्यं कवचाय हुम ओम भर्गो देवस्य धीमहि नेत्रत्रयाय षट् धियो यो नः प्रचोदयात् अस्त्रस्त्रयाय फट् ओम भूर्भुवः स्वाहा इति दिग्बंधाः ऐसे षडंग करावे. प्राणायाम करावयासी प्रजापती म्हणा ऋषी देवता नामे पर्येसी ब्रह्मा अग्नी वायू सूर्य से प्राणायामे विनियोगा म्हणून ओम आपो स्तन स्पर्शोनी ज्योती नेत्र स्पर्श करोनी रसो जिह्वा अमृतम ललाट स्पर्शावे ब्रह्मभूम स्वरो मनोनी प्राणायाम करावे तिनी त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्व सिद्धी या गायत्रीच्या अधिदेवता ब्रह्मा अग्नी वायू गवस्था ऋषी ब्रह्मा असे ख्याता सप्तलोकन्यास सांगेन पादन्यास भूलोक भुवा जानू अतिविशेख स्व गुह्य असे लोक नाभी न्यास महरलोक जनो हृदय तपो ग्रीवे गुरु ललाटे सत्यलोक म्हणावे असे शिरसा स्थान बरवे सत्व लोक म्हणती दयासी गायत्रीची प्रार्थना करून प्राण याम करा विधीनी ब्रह्मचारी गृहस्थानी पंचांगुली धरा परमेष्ठी वानप्रस्थ संन्यासी अनामिका कनिष्ठिकांगुष्ठेसी ओंकारादी वायू पुरक्तेसी दक्षिण नासा पुढे चढवावे वामना सापुटी विसर्जोन करा प्राणायाम तिनी येण्याची विधी करा मुनी त्रिकाळींचे संध्या कर्म आता करा मार्जनासी सांगेन ऐका समस्त ऋषी जैसे असे स्मृती चंद्रिकेसी तेणे विधी सांगतो आपो हिष्टेति सुक्तस्य सिंधु द्वीप ऋषी गायत्री छंदेसी आपो देवता मार्जनासी हा म्हणावा वियोग आपो हिष्टाय से मंत्र म्हणून कुश पवित्रे करा मार्जन यस्य क्षयाय मंत्राने आपले पाद प्रोक्षावे आपो जन यथा मंत्रेसी प्रोक्षावे आपुल्या शिरसी सूर्यश्चे ती मंत्रेसी उदक प्राशन करावे आचमने करो निरोनी दक्षी काष्णो मंत्र जपोनी करा मार्जन तुम्ही तिनी पुनरपि आपो हिष्टा म्हणा हिरण्य वर्ण सुप्तेसी मार्जन करावे पर्ययसी द्रुपदादी वेती मंत्रेसी त्राणोनी उदक सांडावामी मार्जन करावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन वाम हस्ती पात्र धरून मार्जन करा विशेषी औदुंबर सुवर्ण रजत काष्ट पात्र असे पवित्र ऐसे पात्र न मिळे यत्र वाम हस्ती उदक घ्यावे मृणय अथवा द्विमुख पात्र भिन्न भांडे त्याच्या अपवित्र अग्राह्य वरजा देवपितरा श्री गुरुवनते ब्राह्मणासी मार्जन संख्या सांगेन ऐका शिरसी अष्ट पादी नवका यशक्षयाय स्थान भूमिका येणे परिमार्जन अपहा पुनंतु मंत्रेसी प्राशन करावे मध्यान्हेसी अग्निश्चे ती मंत्रेसी संध्याकाळी करावे प्राशनांती तुम्ही ऐका द्विराचमन करानिका अग्राणा मुनी उदक सांडवनी देखा एक आचमन करावे अर्घ द्यावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन गो शृंगा इतके उंच करून अर्घ द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपोनी सायं प्रातर द्यावी तिनी हंसहा शुचिपच मंत्रेसी मध्यान्नी अर्घ द्यावे अवधारा प्रातर मध्यान्नी गुहे बरवे सायं अर्घ्यं बैसोनी द्यावे आचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा असावा नित्य अर्घ द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारोन राक्षस मंदेह दारुण 30 कोटी आहे ती देखा सूर्या सवे युद्धासी नित्य येती पर्ययसी संदेह पडे देवासी सूर्या होईल अपजय अपजय होता सूर्यासी
उदय अस्तमान नभे पर्येसी, कर्मे न चालती ब्राह्मणांसी, स्वाहा स्वधाकार न चाले, स्वाहा स्वधाकार राहती, समस्त देवास उपवास घडती, सृष्टी राहील नव्हे उत्पत्ती, म्हणून उपाय रचिला, याची कारणे अर्घे देती, तीची वज्रायुधे होती, जावोनी दैत्यासी लागती, पराभविती प्रतिवसी, दैत्य असती ब्रह्मवंश, त्यासी बधिलिया घडती दोष, प्रदक्षिणा करिता जाती दोष, असा वादित्य म्हणूनिया ब्रह्महत्येचे पापासी, भूप्रदक्षिणा दोषनाशी, चारी पावले फिरता कैसी, भूप्रदक्षिणा पुण्यासे, संध्या करावयाचे स्थान, सांगेन ऐका फलविधान, घरी करिता प्रतिदिन, एकची फळ अवधारा, दशफळ ग्रामा बाहेर देखा, नदी सकेलिया शतफल ऐका, पुष्कर तीर्थी सहस्त्र एक, गंगा सुर नदी कोटी फल, सुरापान दिवा मैथुन, अनृत वाक्यादी पाप जाण, संध्या बाहेर करिता क्षण, जळती पापे प्रत्यक्ष, स्थाने असती जप करावयासी, विस्तार सांगेन तुम्हासी, श्री गुरुमणती ब्राह्मणासी, एक चित्ते पर्येसा, जप केलिया घरी ऐका, एकच फल सैनिका, बाहेर द्विगुण फल अधिका, नदीसी त्रिगुण फल असे, गोष्ट वृंदावनी देखा, दशगुणे फळ आहे ती अधिका, अग्निहोत्रादी स्थानी निका, शताधिक फले असती, तीर्थ देवता सन्निधानी, सहस्त्र फल असे निर्गुणी, शतकोटी फल परिसन्निधानी, ईश्वर सन्निधानी अनंत फळ, जप करिता आसनासी, विधी निषेध आहे ती कैसी, सांगेन ऐका तात्पर्येषु, पुण्य पाप बोलिले असे, भिन्न काष्टासने बैसोनी जरी, जप करीती मनोहरी, दुःख होय त्यास अपारी, तृणी भाग्य यश जाय, पल्लव शाखासी वसता, सदा होय दुश्चितता, वंशासनी दरिद्रता, पाषाण सनी व्याधी होय, भस्मासनी व्याधिनाश, कंबलासनी सुख पर्येस, कृष्णाजिनी ज्ञान प्रकाश, व्याघ्रचरणी मोक्षश्रिया, कुशासनी वशीकरण, सर्व रोग अपहरण, पापे जाती पळोन, आयु प्रज्ञा अधिक होय, ओम इत्येकाक्षर ब्रह्म मंत्र, जपा तुम्ही पवित्र, ध्यान करावे गायत्र, समस्त पापे हरती देखा, या गायत्रीची स्वरूपता अभिनवासे वर्णिता, रक्तांगी वास रक्ता हंस वाहन असे देखा, कार ब्रह्मादिदेवता, चतुर्भुजा चतुर्वक्त्रा, मंडलू अक्षसूत्रा, चाटू धरिला असे करी, ऋग्वेद असे समागमी, अग्निहोत्र फलमावाहयामी, मग आया तू वरदा देवी, ओजो असी म्हणावे ऐका ब्राह्मणाने, या मंत्रासी ऋषी देवता, गायत्री सदृश असे ख्याता, प्रातः संध्या तुम्ही करिता, विराळ तुम्हा सांगेन, विश्वदेवा ऋषयः, गायत्री देवता गायत्री छंदः, गायत्र्या वाहने विनियोगा, हे प्रातः संदेशी म्हणाले, सावित्री देवता सावित्री छंदः, सावित्र्या वाहने विनियोगा, हे मध्यान्ह संदेशी म्हणाले, सरस्वती देवता सरस्वती छंदः, सरस्वत्या वाहने विनियोगा, हे सायं संदेशी म्हणावे, प्रातः संध्येचे ध्यान, सांगेन ऐका तुम्ही गहन, आधी भ्रो गायत्री जाण, बाल रूपिणी असे देखा, आकार ब्रह्मा दैवत खून, सांगेन सर्व विस्तारोन, रक्तांगी रक्तवसन, हंसासनी आरूढाचे, चतुर्बाहू चतुर्मुख, कमंडलू धैलाभिषेक, अक्ष सूत्र चाटू हस्तक, ऋग्वेद सहित अग्निहोत्र फळ, ऐसे ध्यान करोन, मग जपा अक्षर ध्यान, एक चित्ते करावे ध्यान, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, ओंकार शिखामवाहयामी, छंद ऋषिमाहयामी, श्रीमावाहयामी, बलमाहयामी, ऐसे म्हणून प्रातःकाळी संध्या करावी सुवेळी, आता सांगेन मध्यान्हकाळी, ध्यान आवाहन पूर्वक, आधी भूरो सावित्री यवन, मध्यान्ह संध्या ध्यान,
सांगेन ऐका ऋषीजन एक चित्ते पर्ययसा श्वेतांगी श्वेत वस्त्र वाहन वृषभ पवित्र उकार रुद्रगण दैवत पंचमुखा असे देखा वरद अभयस्त निका रुद्राक्ष माळा द्विशूल धारका यजुर्वेद सहित देखा अग्निष्ठोम फल जाना ओंकार शिखामवायामी चंद्रशिनामावायामी श्रियमावायामी हियमावायामी आता सायं संध्या ध्यान सांगेन ऐका विधान एक चित्ते ऐका वचन ध्यान पूर्वक सांगेन आदिभूरो सरस्वती वृद्धा जाणावी तुम्ही सायं संध्या कृष्णांगी कृष्ण वस्त्र परिधा गरुडवाहना से देखा मकार विष्णु देवता चतुर्भुज शंख चक्र धृता गदा पद्म धारण हस्ता सामवेद सहित जाना वाज पेय फल जाना सायं संध्या से ध्यान करावे तुम्ही ब्राह्मण मनोनी सांगती श्री गुरु ओंकार शिखामावाहयामि छंद ऋषिनावाहयामि श्रियमावाहयामि बलमावाहयामि गायत्र्या गायत्री छंदः प्रणवस्य अंतर्यामी ऋषिः परमात्मा देवता पर्ययसी पंचशीर्षोपनयने विनियोगः उदात्त त्वरित स्वरः शुक्लवर्णः ज्योतिस्वरूपं सर्वं देवमयं जगत्स्वरूपम् अकारा उकार मकराणाम् अग्नि वायु सूर्या ऋषयः गायत्री त्रिष्टुप जगती छंदासी ब्रह्मा विष्णु महेश्वरा देवता रुग्य जुहु सामानी स्वरूपानी आहवनीय अग्नि आपत्य दक्षिणाग्नि उपस्थानानि पृथ्वी व्यतिरिक्षः द्यौस्तत्वानि उदात्त अनुदात्त तत्वरितः स्वरा पीत द्वितीयुत कृष्णवर्णी प्रातर मध्यान्ह तृतीय सवनी वैश्व तै सजस प्रज्ञा अस्वरूपिणी जागृती स्वप्न सुषुप्ता अवस्था ऐसे त्रिपुरा गायत्री सी सांगितले त्रिविध ध्यानासी आता विधान जपासी सांगेन ऐका एक चित्ते ममोपात दुरित क्षय द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम जपे विनियोगः ओम अम नाभु ऊर्दयेवं कंठे ओम ऊ अक्षर मंत्रासी गायत्री असे छंदेसी अग्निदेवता पर्ययसी विश्वामित्र ऋषी देखा षडज स्वर श्वेत वर्ण पाद स्पर्शा उच्चारोन प्राणायामे विनियोगून दुसरी व्यारती म्हणावी ओम भुवा अक्षर मंत्रासी उष्णिक नाम छंदासी वायुदेवता पर्ययसी भृगु ऋषी असे जाण ऋषभेश्वर असे जाण असे रूप श्याम वर्ण करा तुम्ही ऐसे ध्यान जानू मध्ये न्यासावे प्राणायामे विनियोगः मनोनी न्यास करा भक्तिनी ओम सुवा व्यारती मनोनी ध्यान करावे भक्तिने सुवा व्यारती मंत्रासी मनान्वित छंदासी सविता देवता पर्ययसी भारद्वाज ऋषी राणा स्वर गांधार पीत वर्णा कटिस्पर्शोनी मंत्र म्हणा प्राणायामे विनियोगदाना तृतीय व्यारती मंत्रासी ओम महामंत्रासी मना बृहत छंदासी बृहस्पति देवता पर्ययसी वशिष्ठ ऋषी अवधारा मध्यम स्वर पिशंग वर्ण ऐसे करा तुम्ही ध्यान नाभी स्पर्शोन म्हणा प्राणायामे विनियोगा ओम जनः मंत्र उच्चारासी मना पंक्ति छंदासी वरुणा देवता गौतम ऋषी पंचम स्वर असे जाण रूप असे नीलवर्ण करान्यास हृदय स्थान प्राणायामे विनियोगून जनः न्यास ऐसा असे ओम तपहा मंत्र न्यासासी त्रिष्टुप छंद पर्ययसी इंद्र देवता कश्यप ऋषी दैवत स्वर पर्ययसा असे आपण लोहित वर्ण स्पर्श करावे कंठस्थान प्राणायामे विनियोगून न्यास करावा ब्राह्मण हो ओम सत्यम म्हणिरे मंत्रासी जाणा जगती छंदासी विश्व देव देवता अंगिरस ऋषी निष्पाद स्वर असे जाण रूप असे कनक वर्ण भूर्वलगात स्पर्शस्थान प्राणायामे विनियोगून न्यास करावा भक्तीने इथुके न्यास करोनी हस्त ठेवोनी शिरस्थानी ध्यान करा विधीनी सांगेन ऐक ब्राह्मणा शिरस्थान स्पर्शासी मना अनुष्ठुप छंदासी उच्चारावा प्रजापती ऋषी परमात्मा देवता जाण
प्राणायामे विनियोगून मग करावे गायत्री ध्यान. ओम आपो ज्योती म्हणून मंत्र म्हणा भक्तीने. ओम आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्मभूर्व स्वरो शिरसी स्थान येणे विधी अंगन्यास करावे. 24 अक्षरे गायत्रीसी न्याय सांगेन एकेकासी एक चित्ते पर्ययसी म्हणे पराशर विशेश्वर. या त्रिपदा गायत्रीसी असे विश्वामित्र ऋषी दैवी गायत्री छंदेसी वर्ण देवता सांगेन. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ऐसे त्रिपदा गायत्री मंत्रासी 24 अक्षरे पर्ययसी पृथक न्यास विस्तारेसी सांगेन ऐक द्विजोत्तमा. तत्वर्णाक्षर मंत्रासी जाणा विश्वामित्रची अग्निदेवता पर्ययसी गायत्री छंद म्हणावा. सुवर्ण चंपक पुष्पे तैसी रूपे तैसी जाणा त्यासी ध्यान केलिया पापनाशी पादांगुष्टी न्यास जाणा. स वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी वायु देवता पर्ययसी दैवी गायत्री छंद लेखा. अतसी पुष्पे वर्णे तैसी रूप त्याचे पर्ययसी उपपातक दोषनाशी गुल्फन्यास करावा. वी वर्ण नाम अक्षरासी जाणा विश्वामित्र ऋषी सूर्य देवता पर्ययसी दैवी गायत्री छंद लेखा. जंघा स्थानीय न्यास सौम्य रूप कपिल वर्ण सुरस महापापे दहती पर्येस विवरणांचे लक्षण. तू वर्ण नाम अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी विद्युत देवता पर्ययसी दैवी गायत्री छंद देखा. न्यास करावया जानुस्थान इंद्र नील विद्युत वर्ण ऐसे अक्षर विधान महारोग हरती देखा. वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी यम देवता पर्ययसी दैवी गायत्री छंद रेखा. न्यास करा उरुस्थानी दीप्ती ऐसे जैसा बन्नी रूप असे सौम्य पर्णी भ्रूण हत्या पापनाशी. रे वर्णाक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी वरुण देवता पर्ययसी दैवी गायत्री छंद देखा. शुद्ध स्फटिक कांती गुह्यस्थानी न्यास बोलती अगमन गमन दोष नाशती. रे वर्णस्थाना उत्तम. मी वर्णाक्षर मंत्रासी जाणा विश्वामित्र ऋषी बृहस्पती देवता पर्ययसी दैवी गायत्री छंद देखा. निकार वृषण स्थान जाना विद्युत प्रकाश रूप धारणा. बारस कपत्य नाम कुणा अभक्ष्य पापक्षालन. यम अक्षर मंत्रासी असे विश्वामित्र ऋषी पर्जन्य दैवत पर्ययसी दैवी गायत्री छंद असे. यम कंठस्थान तारकावर्ण देह हत्या पाप ज्वलन. न्यास करावे सगुण विद्वजन ब्राह्मणा. भ कागा अनादिकरा न्यास. कृष्ण मेघ वर्ण सुरस इंद्र देवता संकाश गुरु हत्या पापनाशी. भ वर्ण नाम अक्षरासी असे विश्वामित्र ऋषी इंद्र देवता पर्ययसी दैवी गायत्री छंद जाणा. गो अक्षरा उदरन्यास ध्यान रक्तवर्ण सुरस गंधर्व देवता पर्ययस गो हत्येचे पाप जाय. गो नाम अक्षरासी जाणावा विश्वामित्र ऋषी गंधर्व देवता पर्ययसी देवी गायत्री छंद जाणा. दे कारण्यास स्तनासी पुषा नामदेव पर्ययसी स्त्री हत्या पापनाशी एक चित्ते पर्ययसा. दे वर्ण नाम अक्षरासी जाणा विश्वामित्र ऋषी पूषा देवता पर्ययसी दैवी गायत्री छंद देखा. व कारा हृदयस्थान न्यास शुक्ल रूप वर्ण पर्ययस ऋग देवता असे त्यास. वाग्रा तप पापनाशी व वर्णाक्षर मंत्रासी जाणावा विश्वामित्र ऋषी रुद्र देवता पर्ययसी दैवी गायत्री छंद जाणा. स्य अक्षरा कंठन्यास कांचन वर्ण रूप सुरस त्वष्टा देवता पर्ययस मान कौटिल्य पाप जाय.